रायगड पोलीस मुख्यालयामध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा। मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते ध्वजारोहण। आमदार महेंद्र दळवी, अधिकारी आणि मान्यवरांची उपस्थिती। पुण्यामध्ये ध्वजारोहण कार्यक्रमात आसन व्यवस्थेवरून नीलम गोऱ्हेंची नाराजी। लोकप्रतिनिधींना योग्य सन्मान दिला नाही, गोऱ्हेंचा प्रशासनावर आरोप। अधिकाऱ्यांसोबत त्यांच्या पत्नी पहिल्या रांगेत, मुख्यमंत्री फडणवीसांकडे विषय मांडणार, नीलम गोऱ्हेंचा संताप। बीडमध्ये ध्वजारोहणासाठी निमंत्रण नसल्यानं संदीप क्षीरसागर नाराज। गेल्या वेळेला कंकालेश्वरच्या उद्घाटनासाठी निमंत्रण दिलं नव्हतं, संदीप क्षीरसागर यांचा आरोप। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा वर्ध्यातील अंबिका चौकामध्ये नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। अभिजित दिपकेंचं हिंगोलीमधल्या संतूक पिंपरीमध्ये स्कूल ठीक करू अभियान। तुटक्या खिडक्या बॅनरनं शिंदेच्या बॅनरनं झाकल्या। दिपकेंनी शाळेतील वास्तव दाखवलं, शाळेच्या दुरवस्थेला सरकार जबाबदार, दिपकेंचा आरोप। अमरावती जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम आणि शिक्षण सभापती सुरेश निमकर यांचं अपघाती निधन। धामणगाव रेल्वेवरून आपल्या गावी जात असताना भीषण अपघात। रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं असता डॉक्टरांकडून मृत घोषित। नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाची परवानगी मागणारी सीबीआयची याचिका दिल्ली हायकोर्टाकडून मंजूर। दिल्ली हायकोर्टाकडून सीबीआयच्या आरोपपत्राची दखल। भारतीय हवाई दलाच्या ताफ्यामध्ये 210 विमानं खरेदी केली जाणार। यात 60 बहुउद्देशीय वाहतूक विमान आणि 150 प्रशिक्षणार्थी विमानांचा समावेश।